लोकांच्या गाड्या उचलता तुम्ही, तुमच्याकडे काय आहे? स्वतःकडे लायसन नाही आणि दुसऱ्यांच्या गाड्या उचलता. नालायकपणाचा कळस आहे तुम्ही. हा ड्रायव्हर आहे, हा टोईंग व्हॅनचा ड्रायव्हर आहे. लोकांना त्रास देतात, लोकांच्या गाड्या उचलतायत. हे लोक फटक्याची भाषा समजतात. या लोकांशी तुम्ही प्रेमाने बोलत राहिले ना, हे तुम्हाला उल्लू बनवणार आणि पैसे लुटणार. लायसन हातात पाहिजे. अरे मॅडम ना कशाला फोन करतो? लायसन तुला हातात पाहिजे ना. मी काय बोलतो, तुला कोणाला फोन करायचं ठीक आहे. आज तुझ्यावरती कारवाई करणार मी. विदाउट लायसन्स तुझ्यावरती कारवाई करणार आज. तुला ज्याला फोन लावायचा ना त्याला फोन लाव. अरे इधर याची चावी काढून दे. आणि विदाउट सीट बेल्टची पण कारवाई करायची. खाने का इधर है हॉटेल है बरोबर आहेत ना. चहापेक्षा किटली गरम, जास्त शहाणपणा. त्याच गोष्टीचा फायदा उचलतात. असा ते प्रकार. तुझ्या मोबाईलमध्ये पण नाही का लायसन्सची कॉपी तुझ्याकडे? अरे मोबाईल साधा आहे. लेका हे तुला हे कळत नाही का? गाडी चालवताना लायसन्स खिशात पाहिजे, घरी नाही. तुमच्या बरोबर आहेत ना साहेब? त्याला विचारा. आयडी मागून घ्यायची इकडे. आयडी काय? लायसन कुठे असतं? लायसन कुठे असतं? घरी असतं. लायसन कोणाकडे असतं? घरी असतं का ड्रायव्हरकडे असतं? ड्रायव्हरकडे असतं ना. मग तुझ्याकडे ड्रायव्हरकडे लायसन आहे. लोकांच्या गाड्या उचलता तुम्ही, तुमच्याकडे काय आहे? स्वतःकडे लायसन नाही आणि दुसऱ्यांच्या गाड्या उचलता. नालायकपणाचा कळस आहे तुम्ही. तुझं काय लायसन? तू तर गाडी चालवतोस ना. लायसन आहे घरी. अरे लायसनचा फोटो ना, त्याला गाडी चालवताना लायसन लागतं. तुझ्याकडे लायसन नाहीये, मग लोकांच्या कशाला गाड्या उचलतोय? हा कोण आहे? हा ड्रायव्हर आहे. कोणाचा आहे? हा टोईंग व्हॅनचा ड्रायव्हर आहे. लोकांना त्रास देतात, लोकांच्या गाड्या उचलतायत. त्याच्यात नो पार्किंग बोर्ड जवळ 5 किलोमीटर लांब असेल. हे लोक मधल्या सगळ्या गाड्या उचलतात आणि धमकी लोकांना एवढे देतात जसं काय या लोकांच्या हातात सगळं काय देऊन ठेवलंय लोकांना. साहेब तुमचं नाव काय साहेब? चेतन चिटणीस, ठाण्याचा नागरिक आहे. बोलून घ्या. याचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्टरला पण बोलून घ्या. ह्याच्यावरती कुठे पण या एरियामध्ये एखाद्याला विचार करायला लागेल काय करतो. आयडी कार्ड आहे का रे? दाखवतो ना आयडी कार्ड. हे आयडी कार्डला कोण व्हॅलिडिटी नाही याची. हे बघा, हे यांचं आयडी कार्ड. हे आयडी कार्ड आहे. हे टोईंग व्हॅनचं हे आयडी कार्ड आहे. या आयडी कार्डला काय अर्थ आहे का? अशा आयडी कार्डला अर्थ आहे का? आणि आपण लोक घाबरून, या लोकांना घाबरून गाड्या देतो. 2 कानफडा त्यांच्या काना मारत. हे घे रे, अशा लोकांना 2 कानफडात मारून गाड्या उतरा खाली. कुठलाही पेपर नाही यांच्याकडे. यांना विचारलं मी, तुमच्याकडे गाड्या उतरायचा पेपर दाखवा. यांच्याकडे पेपर नाही. ड्रायव्हरकडे लायसन नाही. टोईंग करतात, गाड्या उचलतायत, फेकतात. काहीही माहिती. ठिकाण कुठलं आहे? ठिकाण कुठलं? ठिकाण सांगा. ठिकाण सांगा. ठिकाण सांगा. कुठं ठिकाण? हे ठिकाण कुठलं? हे कोणतं ठिकाण आहे? नॉर्मली आज सॅटर्डे संडे तर लोक इथे येतात, फॅमिलीज येतात, गाड्या लावतात. आणि इथे बरीच गाड्या लावल्या जागा आहे. लोक इथे आरामात गाड्या लावतात, स्वतःचा लाईफ एन्जॉय करतात. उगीच त्रास द्यायचा म्हणून हे टोईंगवाले येणार, बाईक उचलणार, गाड्या उचलणार. काही अर्थ नसतो. आणि हे साहेब, या साहेबांशी बोललो मी आता. हे शांत बसलेले सगळं ऐकतायत. काय नाही, कशाबद्दल त्यांना काय बोलायचं नाही. नो पार्किंगचा बोर्डच नाहीये. तुमच्या ड्रायव्हरकडे लायसन नाही, याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? अलाउन्सिंगचं काय? बघा ना, त्यांनाच विचारा ना किती पुढे लायसन ऑफिसमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि गाडी उचलली लायसन बरं बोर्डच नाहीये. गाड़ी पकड़ा का मेरे पास लाइसेंस नहीं है तो ठीक आहे, मानेगा बोला. मानेगा क्या? हे कोण आहे? पीआय मॅडमशी बोललो होतो. हे असे कारभार चाललाय ठाण्यामध्ये. ठाणेकरांनी समजायला पाहिजे. या लोकांना ना, हे लोक फटक्याची भाषा समजतात. या लोकांशी तुम्ही प्रेमाने बोलत राहिले ना, हे तुम्हाला उल्लू बनवणार आणि पैसे लुटणार. अलाउन्सिंगचं बोला. अलाउन्सिंग विचारलं मी, तुम्हाला सांगितलंय की कुठेही गाडी उचलताना तुम्हाला पहिले अनाउन्समेंट करायला पाहिजे. त्यांच्याकडे भोंगाने तोंडातल्या तोंडातून ओरडतात. लोकांना कळलं नाही तर लोक काय करणार?